सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबरोबर ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवते। तर मला खूप दिवसापासून घ्यायचंच होतं, तर तुम्हाला इंट्रो बघून समजलंच असेल की मी काय घेतलेलं आहे आणि हे कुठून घेतलं, कितीला भेटलं आणि कसं निघालेलं आहे। तर चला आता बॉक्समधून काढलेलं आहे। तर ह्याची ऑर्डर येऊन मला 3-4 दिवस झालं होतं, पण माझ्याकडे बोरनान आणि अंकिताचं केळवण होतं, त्यामुळे मला हे लवकर ओपन करणं झालं नाही। तर आहोने त्याला खोलून बघितलं होतं, जोडलं काय नाही, फक्त त्याच्यामध्ये मटेरियल कसं आले बघितलं आणि तसंच ठेवलेलं होतं। आणि हे पार्सल गेलं होतं गावाकडे। तर गावाकडून संध्याकाळी येताना आहोने घेऊन आलेत आणि आज आम्ही आता सगळे कामं झाल्यानंतर हिचं अनबॉक्सिंग करतोय। तर या ठिकाणी भरपूर असं लोखंडाच्या हे निघाले, पाईप निघाले, प्लास्टिकचे ते छोटे त्रिकोण असल्यासारखं आहे आणि कापडे निघालं। तर मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे। तर बघायला तिथं मला छान वाटलं होतं, पण माझ्या लक्षात आलं होतं की ह्याचा कपडाच आतून असणार आहे आणि वरून पण, कारण असंच माझ्याकडं समर्थसाठी बेबी अलमारी आहे, वापरते मी, पण त्याच्यामध्ये प्लास्टिक जरा जास्त आहे आणि मजबूत पण आहे, पण यात पूर्ण कपडे। तर अशा पद्धतीनं मी पॅकिंग केलेलं आहे त्याचं, म्हणजे लावून घेतलं सगळं। तोपर्यंत आपला सम्राट पण उठला झोपलेला। तर मी काय केलं, जे ॲपमध्ये डेमोसाठी व्हिडिओ असतो ना, तो व्हिडिओ बघत बघत मी हे बनवले। थोडं जरा साहित्य जास्त दिसलं पाईपात ते, तर मला वाटलं हे मला जमतं का नाही, पण जमत नाही असं थोडंच होते। मग ते बघून बघून आम्ही इथे या ठिकाणी केले। तर ही आहे संध्याकाळची वेळ। हे बघा, अशा पद्धतीनं जोडायचं। जे उभ्या लावायचे ते छोट्या पाईप आहेत आणि साईडला लावायचे ते थोड्याशा जास्त लांब आहेत, मग त्यामुळे ते लक्षात आलं की कोणते कुठं लावायच्या। आणि एकावर एक असे याच्यात 6 कप्पे आहेत आणि ही आहे चप्पलचं स्टँड, म्हणजे शू रॅक, आणि हे मला भेटलेलं आहे 749 रुपयाला ॲमेझॉनवरून। तर मी तर ॲड करत नाही, मी घेतले, मी त्याचा व्हिडिओ बनवला आहे, ब्लॉग बनवला आहे, म्हणून मी सांगते। तर हे माझ्या स्वतःच्या पैशाने मी घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आता माझी शेवटची लेवल चाललेली आहे। तर खाली 5-6 लेवल झालेले आहेत। सगळ्यात वरती आता वरून जे शेवटचं कव्हर आहे, तर ते कव्हर मी याच्यावरती घालणार आहे, तुम्ही बघा आता या ठिकाणी। आणि एकदम हलका आहे। मी हेच का घेतलं, तर मी आता 1 रूम किचनमध्ये राहते सध्या। तर हे आहे, फोल्ड होतं, जरी मी रूम बदलली तर हे घेऊन जायला मला सोपं पडतं आणि आले त्या बॉक्समध्ये मी सहजासहजी किंवा एका कॅरीबॅगमध्ये मी हे खोलून सगळं फोल्ड करून घेऊन जाऊ शकते। परत तिकडे गेल्यानंतर मी परत ह्याला लावू शकते, यासाठी मी अशा पद्धतीचं घेतलं। आणि विशेष म्हणजे हे माझ्या दाराच्या पाठीमागं मस्त असं बसलेलं आहे, त्यामुळं, आणि त्या जागेत बसल ह्या विचारानंच मी हे मागवलं। आणि झालं होतं आमच्याकडून असं की ह्याची आमच्याकडून जवळजवळ 3 वेळा ऑर्डर पडली होती, आहुच्या फोनवरून 2 वेळा आणि माझ्यावरून। तर 2 आम्ही रिटर्न पाठवले आणि एक जे सुरुवातीला आलं ते आम्ही घेतलं। थोडंसं फोनचं म्हणजे याचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आमच्याकडून अशी चूक झाली आणि तिथं समजत नव्हतं की आपली ऑर्डर प्लेस झाली आहे ते, त्यामुळं। तर एक आम्ही घेतलं आणि एक नुसता कॉल आले, त्यावरच आम्ही ते 2 ऑर्डर वापस केल्या। तर सम्राट पण आहे आणि इथं समर्थ पण आहे। समर्थ खूप हे झाला, म्हणजे सम्राट काय करायचा, जे आमचे समर्थचे शूज सॉक्स जे काय होते शाळेतून आल्यानंतर ठेवलेले, आणि 1 रूम असल्यामुळं इथंच सोप्यापाशी किंवा बाहेर ठेवायचा, आणि सम्राट त्याच्या सारखं खेळायचा, बूट हे सारखं, आणि दारामध्ये पण जास्त असं चांगलं वाटायचं नाही, त्यामुळं म्हणलं हे आपण एकदम मागवूया। खूप दिवसापासूनचं आमचं मागवायचं होतं आणि समर्थ किती खुश झाले। अशा पद्धतीच्या 2 साईडला चेन आहेत आणि आता इथं लागलाय समर्थ ठेवायला। तर सगळ्यात अगोदर सगळ्यात वरला कप्पा दिलेला आहे आपल्या सम्राटला। तर सम्राटची छोटीशी चप्पल आपण त्यामध्ये ठेवले। तर हे समर्थ, सम्राट आणि माझं, सम्राटचं तर एकच आहे आणि माझं समर्थचं आम्ही जे रेग्युलर हे वापरतो ते सगळे, म्हणजे सगळेच जितके आमच्याकडे चप्पल आहेत तितकेच, जास्त काही नाहीत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवलेलं आहे। समोर एवढा खुश होऊन की मला ठेवायचं आहे, मला ठेवायचं आहे, आणि सम्राटची घाई बघा, आतमध्ये जाऊन बसू का काय असं झालं त्याला। तर मस्त असे आमचे सगळे चप्पल बसले। तेच विचार करून मी हे ऑर्डर केलेलं होतं की आपल्या एका फॅमिलीपुरतं आपण यात छान असे चप्पल ठेवू शकतो।
आणि जे आपण खराब झाले ते टाकले तर जागा रिकामी होती, म्हणजे नवीन आणलेले त्यात जुने बाहेर, अशा पद्धतीनं. तर जे चांगले आहेत कधी कधी लागतात ते मी वर ठेवले, जे रेग्युलर वापरायला म्हणजे सहज पटकन घेता यावे ती खाली ठेवले. आणि समर्थचे बाहेर जे घालायचे ते पण एका साईडला ठेवले आणि स्कूलचे एका साईडला. आणि हे अशा पद्धतीनं आपण एका जागेतून दुसऱ्या जागेत सहज घेऊन जाऊ शकतो. आणि खूप हलका आहे, अजिबात जड नाही, कमी किमतीमध्ये स्वस्त आणि मस्त ज्याला म्हणतात तोच हे कपाट आहे. आणि मस्त असं आता बघा. आणि हे आपण असं चेन लावून पॅक करून ठेवतो. सम्राट आता अजिबात हात लावत नाही, आणि त्याला गेला तरी तिथं खेळायला त्यातलं चेन काढून चप्पल खेळायला घेता येतच नाही. आणि ह्याला काय सेम आपण पडद्यासारखं चेनी ओढून काढल्यानंतर वरती आपण ठेवू शकतो गुंडाळून. हे बघा, अशा पद्धतीनं आपण त्याला फोल्ड करून वरती ठेवू शकतो. आणि वॉशेबल आहे, पूर्ण काढून आपण धुवून परत पण त्याला जोडता येतं. आणि 3 ते 4 किंवा अंदाजे 5 वर्ष हे टिकेल. पण एवढंच की जो आतले कपडा आहे तर त्याला जास्त वज्ज सहन होणार नाही, म्हणजे थोडी थोडी चप्पल आपण त्यावरती ठेवायची. तर मला तरी हे छान वाटलं, स्वस्त आणि मस्त. आणि मेन म्हणजे माझ्या कमी जागेमध्ये छान बसलं म्हणून मी खूप खुश आहे. धन्यवाद. बघा, हे माझं दार आहे, तर तुम्हाला दाखवते. हे बघा, याच्या पाठीमागं म्हणजे हे जागा माझी बसूनच होती, तेवढ्या जाग्यामध्ये हे मस्त असं फिट झालंय. आणि छान असे चप्पल दार लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि दार उघडं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा, अशा पद्धतीनं जी दाराच्या मागं जागा असते त्यामध्ये मस्त असं ॲडजस्ट झालं आहे. आणि ह्या जागेचा मला काही वापर पण नव्हता, त्याच विचारानं मी हे शू रॅक ऑर्डर केलं. तर छान असे आपले सगळे यामध्ये चप्पल बसलेले आहेत. तर तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, मस्त असं दारही उघडं राहतं आणि कोणी आलं गेलं तर त्याला दिसत पण नाही. मस्तपैकी